3.4 विषय विवेचन. शाळेच्या मुख्याध्यापकाला शाळेचे नेतृत्व करावयाचे असते. त्याच्या जवळ नेतृत्व गुणांची नैसर्गिकता जशी हवी तशीच अधिकार व स्वायत्तता यांची जोडही हवी. मुख्याध्यापक हा जसा शासन व संस्था यांच्यामधील दुवा आहे तसाच तो बालक व पालक यांच्यामधीलही दुवा आहे. शाळेचे यशस्वी संचालन करण्याची पात्रता, परिपक्व नेतृत्व गुण मुख्याध्यापकाकडे असावे लागतात. हे परिपक्व नेतृत्व अनुभव, अभ्यास व चिंतन यातून उभे राहिलेले असते. कुशल मुख्याध्यापक दर दिवस शालेय प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकत असतो. अशा मुख्याध्यापकाला आपले वैधानिक अधिकार, जबाबदाऱ्या, कर्तव्ये, स्वायत्तता व मर्यादा माहीत असतात. माध्यमिक शाळा संहितेनुसार मुख्याध्यापकाच्या अधिकाराच्या कक्षा पुढील 5 घटकांना सतत स्पर्श करीत असतात. 1. शाळेतील विद्यार्थी. 2. शिक्षक. 3. संस्था. 4. समाज आणि 5. शालेय प्रशासन. सर्वप्रथम आपण या 5 घटकांच्या संदर्भात मुख्याध्यापकांना कोणते अधिकार आहेत ते पाहूया. 3.4.1 मुख्याध्यापकांचे वैधानिक अधिकार. माध्यमिक शाळा संहितेनुसार सेवा शर्ती नियम 4 मध्ये मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या म्हणून एकूण 12 कामे दिलेली आहेत. ते मुख्याध्यापकांचे वैधानिक अधिकार आहेत. वरील 5 घटकानुसार त्यांचा तपशील दिला आहे. त्यापैकी पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे शाळेतील विद्यार्थी. 1. प्रवेश देणे व नाव कमी करणे. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देणे हा मुख्याध्यापकांचा अधिकार आहे. तसेच आपल्या अधिकारात पुढील बाबींवरून मुख्याध्यापक विद्यार्थ्यांचे नाव कमी करू शकतात. 1. गैरवर्तन. 2. बेशिस्त. 3. आज्ञाभंग. 4. शालेय साहित्याची हानी आणि 5. दीर्घ गैरहजेरी. 2. दाखले प्रमाणपत्रे देणे. विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे दाखले देणे, शालांतर्गत स्पर्धेची प्रमाणपत्रे, शालांतर्गत परीक्षेची प्रमाणपत्रके, गुणपत्रके, निकालपत्रके, सद्वर्तनाबद्दल शिफारस पत्रे देणे हा मुख्याध्यापकांचा अधिकार आहे. 3. परीक्षा, मूल्यमापन व निकाल. विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे, शालांतर्गत सर्व परीक्षांचे मूल्यमापन करणे, निकाल जाहीर करणे, या संदर्भातील सर्व कागदपत्रे तयार करणे हा मुख्याध्यापकांचा अधिकार आहे. 4. शिष्यवृत्ती शुल्क सवलत. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय, निमशासकीय, आश्रयदाते यांच्याकडील शिष्यवृत्त्या, शुल्क सवलती इत्यादी देणे वा त्यांना स्थगिती देणे, ती उठवणे, कायम करणे वा रद्द करणे हा मुख्याध्यापकांचा अधिकार आहे. 5. दंड वसुली, सवलतींना मंजुरी. विद्यार्थ्यांकडून पुढील स्वरूपाच्या रकमा गोळा करणे, जमा करून घेणे हा मुख्याध्यापकांचा अधिकार आहे. 1. कोणताही सकारात्मक दंड. 2. चुकीची दिली गेलेली शुल्क सवलत. 3. खोट्या माहितीने मिळवलेली शिष्यवृत्ती. विद्यार्थ्यांना पुढील सवलती मुख्याध्यापक आपल्या अधिकारात देऊ शकतात. त्यांच्या सहीनेच या सवलती मंजूर होतात. 1. शालेय फी सवलत आणि 2. परीक्षा फी सवलत आणि 3. बाह्य शिष्यवृत्ती. दुसरा महत्त्वाचा घटक आहे शाळेतील शिक्षक व सेवक. शाळेच्या मुख्याध्यापकांना आपल्या सहकारी शिक्षकांच्या व शिक्षकेतर सेवकांच्या संदर्भात शाळा संहितेनुसार काही अधिकार असतात. त्यांचा उपयोग करून मुख्याध्यापकांनी शाळेतील दर्जा, वातावरण उच्चस्तरीय ठेवायचे असते. त्यांचा तपशील पुढील प्रमाणे सांगता येईल. 1. शैक्षणिक कामावर देखरेख.
शिक्षकांच्या दैनंदिन अध्यापनाचे निरीक्षण करणे, त्याबद्दल सूचना करणे, लॉगबुकात त्यांच्या नोंदी करणे व कार्यवाही करणे, पाठ टाचण, शैक्षणिक साहित्याचा वापर, स्पर्धा व बाह्य परीक्षात सहभाग इत्यादी कामावर देखरेख ठेवणे, नोंदी करणे. 2. रजा. शिक्षकांच्या किरकोळ रजा, आजारपणाच्या व दीर्घ मुदतीच्या रजा यांच्या मंजुरीबाबत संस्था, शासन यांच्याकडे शिफारस करणे, किरकोळ रजा स्वतःच्या अधिकारात मंजूर करणे, सेवकांच्या रजा मंजूर करणे. 3. वेतन. शिक्षकांची दरमहाची वेतनपत्रके तयार करून त्यावर सह्या करणे, वेतन पथकाकडे योग्य तारखांना वेतनपत्रके पाठविणे, वार्षिक वेतन वाढ देण्याची शिफारस करणे किंवा प्रमाद केलेले शिक्षक, सेवक यांची वेतनवाढ व एकंदर वेतन नियमानुसार स्थगित करणे. 4. प्रशिक्षण. शाळेच्या गरजानुसार अग्रक्रमानुसार शिक्षकांना निरनिराळ्या विषयांच्या प्रशिक्षणासाठी शिफारस करून पाठविणे. 5. सभा. शाळेत गरजेनुसार शिक्षक सभा आयोजित करणे, शाळाबाह्य शैक्षणिक सभांना, बैठकांना शिक्षकांना पाठवणे. 6. शिक्षक प्रमाद व गोपनीय अहवाल, सेवा पुस्तक. शिक्षकांच्या प्रमादाची नोंद करणे, समज देणे, गोपनीय कामकाज अहवाल लिहिणे व रक्षण करणे, सेवा पुस्तकातील नोंदी काटेकोरपणे भरणे. 7. शिक्षकेतर सेवक वर्ग. शाळेतील शिक्षकेतर सेवकांची रजा, वेतनवाढ, कामाचे नियोजन, देखरेख, वेतन स्थगिती किंवा सलगता देणे यासाठी उपमुख्याध्यापकांचे सहाय्य घेणे, गोपनीय अहवाल लिहून ठेवणे. 3रा घटक संस्था संबंध. मुख्याध्यापकाचा संस्थेशी, संस्थेच्या संचालकांशी नित्य संबंध येत असतो. संस्थेशी त्याचे नाते एक नोकर असे असले तरी त्याला शाळा संहितेनुसार संस्थेशी संबंध ठेवण्याचे काही कायदेशीर अधिकार मिळालेले आहेत. ते पुढीलप्रमाणे. 1. शिक्षक मागणी. मुख्याध्यापकाला विषयांच्या गरजेनुसार संस्थेकडे शिक्षक मागणीचा अधिकार असतो. 2. वर्गवाढ. मुख्याध्यापकास शाळेतील वाढत्या विद्यार्थी संख्येचा विचार करून नवीन वर्ग उघडण्याबाबत संस्थेमार्फत शासनाकडे मागणी करण्याचा अधिकार आहे. तसेच अपुरी विद्यार्थी संख्या, शैक्षणिक साहित्य, जागा यांचा अभाव यांचा विचार करून वर्ग बंद करण्याची शिफारस तो संस्थेमार्फत शासनास करू शकतो. 2. शाळा समिती, विद्या समिती. मुख्याध्यापक शाळा समितीचे पदसिद्ध कार्यवाह व विद्या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात व ते गरजेनुसार या समित्यांच्या सभा बोलावू शकतात. तसेच या समितीच्या कामकाजाचे इतिवृत्त त्यांना ठेवावे लागते. 3. अनुदान विनियोग. मुख्याध्यापक संस्थेच्या सल्ल्याने शाळा समितीच्या निर्णयानुसार आणि गरजांच्या अग्रक्रमानुसार वार्षिक शासकीय अनुदानाचा विनियोग करू शकतो. 4. उपक्रम. शाळेचे समाजातील स्थान, विद्यार्थ्यांचा कल, शाळेचे वातावरण यांचा विचार करून मुख्याध्यापक आपल्या अधिकारात शाळेत नवे उपक्रम योजू शकतो. 5. वस्तू वापर. शालेय वस्तू वापराचे सर्व अधिकार मुख्याध्यापकांना आहेत, मात्र यासाठी डेड स्टॉक रजिस्टरही आवश्यक आहे. 4. समाज संपर्क योजना. मुख्याध्यापक व शाळा यांचा समाजाशी दैनंदिन संबंध येत असतो. मुख्याध्यापक आपल्या अधिकारात समाजासाठी शाळेच्या माध्यमातून काही कार्य करू शकतो. 1. मुख्याध्यापक आपल्या अधिकारात गावे, स्थळे, जागा निश्चित करून शाळेतील विद्यार्थ्यांची समाजसेवा, स्काउट गाईड, श्रमदान, पाहणी इत्यादी शिबिरे घेऊ शकतो. 2. मुख्याध्यापक आपल्या अधिकारात विद्यार्थी कल्याण योजना, उदाहरणार्थ दत्तक पालक योजना, गरीब विद्यार्थी निधी योजना आखू शकतो व योग्य विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना मदत देऊ शकतो. 3. मुख्याध्यापक आपल्या अधिकारात व्याख्यान सत्रे, चर्चासत्रे, विषयांचे उद्बोधन वर्ग,
अभ्यास वर्ग इत्यादी आयोजित करू शकतो. 5. शालेय प्रशासन. मुख्याध्यापक शाळेतील सर्वांचा मुख्य असल्याने त्याच्या नियोजन व्यवस्थेप्रमाणे शाळा चालते. पुढील प्रशासकीय बाबी मुख्याध्यापक यांच्या अधिकारातील आहेत. 1. अभ्यासक्रम नियोजन व कार्यवाही. 2. सहशालेय उपक्रम. 3. शालेय वास्तू. 4. शालेय शिस्त. 5. शालेय दप्तर. 6. शालेय आरोग्य. 7. शालेय नवोपक्रम. 8. विद्यार्थ्यांचे वर्गीकरण. 9. शालेय विषय विभागणी. 10. शालेय वेळापत्रक. 11. शालेय अर्थनियोजन आणि 12. बाह्य स्पर्धा व परीक्षा सहभाग. मुद्दा क्रमांक 3.4.2 मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये. मुख्याध्यापकाला शालेय प्रशासन यशस्वीपणे चालविण्यासाठी काही वैधानिक अधिकार आहेत याची आपण माहिती घेतली. केवळ वैधानिक अधिकाराच्या बळावर मुख्याध्यापक शालेय प्रशासन चालवू शकत नाही. त्याचबरोबरच विचारांची स्थिरता, परिपक्वता, सारासार विचारशक्ती, मानवी मूल्यांची जाण, मानवी स्वभावाचे वाचन, कार्यकुशलता, प्रेमळपणा, दया व शांती, स्वच्छ चारित्र्य, निरपेक्ष स्वभाव, संयमी वृत्ती, समजूतदारपणा या गुणांचीही जोड त्याला देता आली पाहिजे. ह्या गुणांच्या साहाय्याने तो शालेय प्रशासन उत्तम प्रकारे चालवू शकतो. मुख्याध्यापकाला जसे काही अधिकार आहेत तशा काही जबाबदाऱ्या व कर्तव्येही आहेत. त्या यशस्वीपणे हाताळण्यासाठी वरील नेतृत्व गुण त्याच्याकडे असणे आवश्यक असते. याचाच अर्थ अधिकार व जबाबदाऱ्या या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मुख्याध्यापकांच्या एकंदर जबाबदाऱ्या व कर्तव्ये यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येईल. 1. शासन. 2. संस्थाचालक. 3. शिक्षक. 4. शिक्षकेतर सेवक. 5. विद्यार्थी. 6. पालक. 7. समाज आणि 8. संकीर्ण. या सर्वांशी येणारे संबंध, त्यांच्या संदर्भातील जबाबदाऱ्या व कर्तव्ये पुढीलप्रमाणे तपशिलाने सांगता येतील. 1. शासन. 1. शासनाकडून आलेल्या परिपत्रकांना वेळेवर उत्तरे पाठवणे. 2. शासनाकडून बोलाविलेल्या सभांना हजर राहणे. 3. शासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या आदेशांची कार्यवाही करणे. 4. राष्ट्रीय समारंभ शाळेत काटेकोरपणे पार पाडणे. उदाहरणार्थ स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन. 5. शासनाने योजिलेल्या कार्यक्रमांना सर्व सहकार्य करणे. 6. शासनाच्या आदेशाप्रमाणे शालेय दप्तर तयार ठेवणे. 7. शासनाचे अधिकारी मागणी करतील ते दप्तर त्यांना उपलब्ध करून देणे. 8. शासकीय नियमांचे पालन करणे. 9. शासनाने अपेक्षिलेल्या योजना शाळेत सुरू करून सहकार्य करणे. उदाहरणार्थ वृक्षारोपण, प्रौढ साक्षरता, अल्प बचत, कुटुंब कल्याण, गीतमंच इत्यादी. 10. शालेय प्रशासनातील सर्व घटकांना शासकीय आदेशांची माहिती देणे आणि कार्यवाही करणे. 2. संस्थाचालक यांच्या प्रती असलेल्या मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये. 1. संस्थेकडून आलेले आदेश पाळणे व इतर संबंधित घटकांना पाळावयास लावणे. 2. शासकीय आदेशांची संस्थेस माहिती देणे. 3. संस्थेच्या आर्थिक सहकार्यासाठी संस्थेने आखलेल्या योजनांना सहकार्य करणे. 4. संस्थेची प्रतिमा समाजात आदर्श राहील असा प्रयत्न करणे. 5. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा योग्य तो मान राखणे. 6. संस्थेस आवश्यक ती माहिती वेळोवेळी पुरवणे. 7. शाळा समिती, विद्या समिती यांच्या सभा वेळोवेळी घेऊन होणाऱ्या ठरावांची कार्यवाही करणे. 8.
संस्थेची देणी, इमारत भाडे, अवांतर उचल इत्यादी वेळच्या वेळी देणे. 9. संस्थेच्या ध्येय धोरणाप्रमाणे शाळेतील कार्यक्रमांची आखणी करून शाळेची प्रगती करण्याचा प्रयत्न करणे. 10. शाळेत विविध शैक्षणिक सहशालेय नवोपक्रम संस्थेच्या अनुमतीने करणे. 11. शाळेच्या प्रगतीची माहिती संस्थेस देऊन गुणवान विद्यार्थी व शिक्षक यांना प्रोत्साहन देणे. 12. अनुदानास अपात्र बाबी संस्थेच्या निदर्शनास आणून वेगळ्या खर्चाची तरतूद करण्याबाबत संस्थेचे सहकार्य मिळवणे. 13. वाढीव वर्ग, जादा शिक्षक यांच्या संदर्भातील माहिती संस्थेस वेळच्या वेळी कळविणे. 14. विकास निधीचा तपशील संस्थेला वेळच्या वेळी कळविणे व त्याच्या विनियोगासाठी योजनापूर्वक सहकार्य घेणे. 15. शाळेतील कर्मचाऱ्यांच्या नैसर्गिक पदोन्नतीची माहिती संस्थेला वेळीच पुरवणे. आणि 16. शिक्षण खाते, शाळा समिती, पालक संघ यांचा संस्थेशी विधायक संबंध राहावा म्हणून प्रयत्न करणे. शिक्षकांशी संबंधित मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये. 1. शिक्षकांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणे व व्यावसायिक क्षमता वाढविण्यासाठी पोषक वातावरण ठेवणे व प्रोत्साहन देणे यासंबंधीचे सविस्तर विवेचन घटक 6 उपघटक 1 व 2 इथे दिलेले आहे. 2. शिक्षकांना प्रशिक्षण, उद्बोधन, कृतीसत्र यांना वेळच्या वेळी पाठवण्याची खबरदारी घेणे व त्या काळातील भत्ता वेळच्या वेळी देणे. 3. शिक्षकांना शैक्षणिक साहित्य वेळच्या वेळी पुरवणे. 4. शिक्षकांच्या योग्य रजा मंजूर करणे. 5. आदर्श पाठांची योजना करणे, स्वतः तसे पाठ घेऊन दाखविणे. 6. शिक्षकांच्या मासिक सभा घेणे, त्यात कार्यक्रम नियोजन, अडचणी निवारण, शासकीय व संस्था धोरण, भावी दिशा यांची वारंवार माहिती देणे. 7. शिक्षकांच्या पाठांचे निरीक्षण करणे, लॉगबुकात शेरे नोंदविणे व शिक्षकांना त्यांची माहिती देऊन स्वाक्षरी घेणे. 8. शिक्षकांचे वेतन फरक वेळच्या वेळी होतील यासाठी वेतनपत्रके, फरक पत्रके वेतन पथकास वेळच्या वेळी सादर करणे. 9. शासनाकडील व बाह्य संस्थांकडील शिक्षक प्रोत्साहक योजना, उदाहरणार्थ निबंध, संशोधन, लेख, पुरस्कार इत्यादी शिक्षकांपर्यंत पोहोचविणे. 10. शाळेतील गुणी शिक्षकांचा गौरव करणे, त्यांचे कौतुक करणे व त्यांना प्रेरणा देणे. 11. शिक्षक संघटनांच्या व विषय संघटनांच्या सभांना शिक्षकांचे प्रतिनिधी पाठवणे. 12. शिक्षकांच्या योग्य त्या वैयक्तिक अडचणी सोडविणे व भ्रातृभाव वाढीस लावणे, कौटुंबिक वातावरण शाळेत तयार करणे. 13. आपण स्वतः आणि शिक्षक यांच्यात मोकळेपणाचे पण प्रतिष्ठित वातावरण राखणे. 14. इतर शिक्षकांच्या तुलनेने काही मोजक्या शिक्षकांवरच कामाचा अतिरिक्त ताण पडणार नाही याची काळजी घेणे. 15. शिक्षकांसाठी सुट्टीत खास शैक्षणिक सहली, साहित्यिक व शिक्षण तज्ज्ञ यांच्या भेटीसाठी सहली आयोजित करणे. 16. स्वतःबरोबरच सहकारी शिक्षकांवरही शाळेची काही जबाबदारीची कामे विश्वासाने सोपविणे. 17. शाळा नियोजनासाठी शालेय खाती निर्माण करणे व एका शिक्षकास किमान एक खाते येईल असा प्रयत्न करणे. 18. शिक्षकांच्या तक्रारींचा सर्व बाजूंनी विचार करणे. 19. शालेय ग्रंथालय समृद्ध करताना शिक्षकांच्या सूचनांचा विचार करणे. 20. अभ्यासक्रमातील बदल शिक्षकांना वेळच्या वेळी लेखी कळविणे. 21. शिक्षणविषयक कायदेशीर योजना शिक्षकांपर्यंत पोहोचविणे. 22. शिक्षकांच्या प्रयोगशीलतेला वाव देणे. 23. सेवांतर्गत प्रशिक्षणाची संधी देणे. 24. शिक्षकांच्या कलागुणांचा शाळेच्या सांस्कृतिक वैभवात उपयोग करून घेणे. 25. शिक्षकांचा शैक्षणिक व बौद्धिक दर्जा वाढविण्यासाठी
आदर्श, तज्ज्ञ, विद्वान शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळवून देणे. 4. शिक्षकेतर सेवक. 1. लेखनिक. 1. शासनाकडून येणाऱ्या परिपत्रकांचा स्वतः अर्थ लावून तो लेखनिकास तपशीलवार सांगणे, त्याप्रमाणे वेळच्या वेळी कार्यवाही करणे. 2. लेखनिकांच्या दैनंदिन मासिक कामाचे नियोजन करून देणे. 3. वेळोवेळी होणाऱ्या लेखनिक उद्बोधनास प्रतिनिधी पाठविणे. 4. शासनाच्या सभांना लेखनिक प्रतिनिधी पाठविणे. 5. लेखनिकांकडून शाळेचा दैनंदिन जमा खर्च दररोज लिहून घेणे व कीर्दबुकावर दररोज स्वाक्षरी करणे, व्हाउचरे तपासणे. 6. खर्चाचे वार्षिक अंदाजपत्रक मंजूर करून घेऊन लेखनिकाकडे त्याची एक प्रत देणे. 7. लेखनिकांना स्टेशनरी वेळच्या वेळी पुरविणे. 8. शाळा अनुदान संहितेनुसार कागदपत्रे, रजिस्टरे ठेवण्यास मदत करणे. 9. अनुदानास पात्र अपात्र बाबी लेखनिकांच्या निदर्शनास आणणे. 10. शासनाकडील सर्व प्रकारच्या विद्यार्थी शिक्षक यांच्यासाठीच्या सवलती मिळविण्यासाठी कागदपत्रे वेळच्या वेळी तयार करण्याच्या सूचना देणे, मार्गदर्शन करणे, कार्यवाही करणे. 2. सेवक. 1. सेवक वर्गाच्या कामाची विभागणी करून देणे. 2. त्यांच्या कामावर देखरेख ठेवणे. 3. शालेय काम, त्यातील शिस्त, प्रतिष्ठा व व्यवस्था यांची माहिती देणे. 4. नव्या कामांची माहिती सविस्तर सांगणे. 5. त्यांना येणाऱ्या व आलेल्या अडचणी दूर करणे. 6. त्यांच्या स्वास्थ्याची काळजी घेणे. 7. सर्वांना समान काम व समान न्याय हे तत्त्व लागू करणे. 8. सरेंडर लीव्ह व इतर सेवा लाभ वेळच्या वेळी मिळवून देणे. 9. त्यांच्या स्वास्थ्याबरोबरच ती माणसेच आहेत हे ओळखून त्यांनाही माणसाची प्रतिष्ठा देणे. आणि 10. त्यांच्याशी सौजन्याने, प्रेमाने व जिव्हाळ्याने वागणे. वरील बाबींची पूर्तता करण्यासाठी मुख्याध्यापकांचे सर्वतोपरी सहाय्य घेणे. 5. विद्यार्थी. 1. विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळेल याची व्यवस्था करणे, काळजी घेणे. 2. विद्यार्थ्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहील यासाठी सतत जागरूक प्रयत्नशील राहणे. 3. विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी वर्षातून एकदा करून घेणे. 4. शाळेतील गरीब विद्यार्थ्यांची नोंद घेऊन त्यांच्या मदतीच्या योजना आखणे, उदाहरणार्थ 1. दत्तक पालक योजना. 2. शैक्षणिक साहित्य पुरवणे. 3. निवासाची सोय करणे इत्यादी. 5. विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य पुरवणे. 6. विद्यार्थ्यांसाठी वर्ग वाचनालये, सकाळी व रात्री अभ्यासिका चालविणे. 7. विद्यार्थ्यांना बचतीची सवय लावण्यासाठी शाळेत अल्पबचत, संचयिका इत्यादी योजना चालविणे. 8. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पुढील योजना करणे. 1. कलादर्शन मंच. 2. स्नेहसंमेलन. 3. कला विज्ञान प्रदर्शन. 4. शालेय हस्तलिखित. आणि 5. विविध शालेय स्पर्धा. 9. शाळेत सर्व धर्म समभाव वाढविणारे वातावरण राहील असा प्रयत्न करणे. त्यासाठी स्नेह, सौजन्य, सात्विकता, समतापूर्ण वातावरण तयार करणे. 10. विद्यार्थ्यांमध्ये ध्येयवाद, राष्ट्रीय वृत्ती जोपासणे. 11. विद्यार्थ्यात संघर्ष होणार नाहीत याची काळजी घेणे. 12. अभ्यासात प्रगत मुलांना वेगळे व अप्रगत मुलांना वेगळे अभ्यास व मार्गदर्शनपर वर्ग सुरू करणे. 13. श्रमप्रतिष्ठा वाढविणारे कार्यक्रम आखणे. 14. सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी समाजात जाऊन काम करणे. 15. विद्यार्थ्यांना शिष्टाचार शिकविणे. 16. संस्कार प्रधानतेसाठी पूरक कार्यक्रम आखणे. 17. शालेय प्रशासनात विद्यार्थी संसद निर्माण करून मदत घेणे. 18. संस्था, शाळा, शिक्षण यांच्याबद्दलचा पूज्यभाव निर्माण करणे. 19. गुरुजनांबद्दलचा आदर वाढवणे. आणि 20. शालेय वास्तूची जोपासना करण्याबद्दल जाणीव देणे. 6. पालक. 1. पालकांना शाळेत आदराची, प्रेमाची, आपुलकीची वागणूक देणे. 2. पालकांनी केलेल्या तक्रारींचा आदर करून योग्य ती चौकशी करणे. 3.
विद्यार्थ्यांच्या अनिष्ट वर्तनाची पालकांना वेळीच माहिती कळविणे. 4. गुणी विद्यार्थ्यांच्या व बौद्धिक दर्जा कमी असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या भेटी घेऊन त्यांना मार्गदर्शन करणे. 5. शाळेला योग्य त्या शैक्षणिक सूचना कळविण्याचे आवाहन करणे. 6. पालकांच्या प्रबोधनासाठी काही कार्यक्रम आखणे. 7. शाळेतील समारंभांची निमंत्रणे पाठवणे. 7. समाजाशी संबंधित जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये. त्यापैकी पहिले, आपली शाळा समाजाचे सांस्कृतिक शैक्षणिक केंद्र होईल असा प्रयत्न करणे. 2. शाळेकडे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पाहणे व त्यानुसार शाळेच्या कार्यक्रमात तपशिलाची योजना करणे. 3. समाज प्रबोधनासाठी बौद्धिक उपक्रमांचे उदाहरणार्थ व्याख्यानमाला, परिसंवाद, स्नेहमेळावे इत्यादींचे आयोजन करणे. 4. राष्ट्रीय एकात्मता राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणे. 5. पुढील पंचपदी कार्यक्रम आखून समाजात जाणे. त्यापैकी 1. गीतमंच, 2. अल्पबचत, 3. प्रौढ साक्षरता, 4. वृक्षारोपण आणि 5. कुटुंब कल्याण. 6. शाळेत शाळा समूह योजना चालविणे. 7. समाज पाहणी करणे व त्यावरून कार्याची दिशा ठरविणे. 8. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचा संघ स्थापन करणे व त्यांचे दरवर्षी स्नेहसंमेलन घेणे. 9. समाजातील अंधश्रद्धा, प्रथा, रूढी, गैरसमज दूर करण्याचा शाळेच्या माध्यमातून प्रयत्न करणे. 10. समाजातील प्रासंगिक संकटाचे वेळी धावून जाणे, उदाहरणार्थ महापूर, भूकंप, अतिवृष्टी, दुष्काळ, आगीमुळे होणारे नुकसान, साथीचे रोग, हिंसक दंगली इत्यादी. 11. शाळेचा प्रभाव समाजावर राहील असा प्रयत्न करणे. आणि 12. समाजाची दातृत्व शक्ती जागी करून शाळेला मदत गोळा करणे व सहाय्य मिळविणे. आणि 8. संकीर्ण. त्यापैकी पहिला, दैनंदिन कामाचे नियोजन करणे. 2. दर महिन्याच्या कामाचे नियोजन करणे. 3. महिना अखेरीच्या कामाचे नियोजन करणे. 4. अकाउंट तपासणीची पूर्वतयारी करणे. 5. आपल्या अध्यापन विषयात अध्यापनाचा आदर्श उभा करणे. 6. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांची दर सालची नोंदणी फी पाठविणे. 7. निरनिराळ्या परवान्यांचे नूतनीकरण करणे. आणि 8. निरनिराळ्या प्रशासकीय समित्यांचे सभा अहवाल अद्ययावत ठेवणे. मुद्दा क्रमांक 3.4.3 स्वायत्तता व मर्यादा. शाळेच्या मुख्याध्यापकाला त्याच्या शाळेच्या मर्यादित जगात स्वायत्तता आहे. शाळा नावाची संस्था त्याला शासन, पालक, शिक्षक व बालक यांच्या सहकार्यातून चालवावी लागते. साहजिकच त्याच्या स्वायत्ततेला किंवा स्वातंत्र्याला मर्यादा पडतात. मुख्याध्यापकाला अधिकार असले किंवा सत्ता असली तरी ती निरंकुश नाही. बदलते शैक्षणिक कायदे, सोयी, सवलती, नियमांचे अपवाद यामुळे जशी त्याच्या अधिकाराला मर्यादा पडली आहे तशी ती नैसर्गिक मर्यादाही आहे. त्याच्या संबंधातील जे शिक्षक, बालक, पालक घटक आहेत ते विचारात घेऊन पाहिले तर त्यांच्या हक्कांच्या मर्यादा त्याला सीमित करतात. या संदर्भातील सीमेपर्यंतचे अधिकार त्याला आहेत, पण ती ओलांडण्याचे अधिकार त्याला नाहीत. तेथे समन्वय समिती, शाळा समिती व विद्या समिती, पालक सभा या उभ्या असतात. तेथपर्यंतची स्वायत्तता हीच त्याची स्वायत्तता व अंतिम निर्णय संस्था, समन्वय समिती, शाळा, विद्या समितीत होईल ही त्याची मर्यादा म्हणता येईल. मुख्याध्यापकाने म्हणूनच त्याचे दायित्व ओळखले पाहिजे. जेव्हा ही साहजिक मर्यादा तो ओलांडेल तेव्हा अधिकाराचे वाद निर्माण होतील व संघर्षाला सुरुवात होईल. शाळेच्या छोट्याशा जगात हे संघर्ष तेथे असलेल्या शाळा समिती, विद्या समिती, पालक संघ यात मिटले नाहीत तर शाळा न्यायाधिकरणाकडे हे प्रश्न जातील व शाळेचे स्वास्थ्य हरवेल.
म्हणूनच मुख्याध्यापकाने आपले अधिकार, जबाबदाऱ्या, कर्तव्ये, स्वायत्तता व मर्यादा यांचा अभ्यास केला पाहिजे. समस्या उभ्या राहिल्यानंतर समन्वय, शाळा, विद्या या समित्यांच्या माध्यमातून त्याने त्या समस्यांची उत्तरे मिळवली पाहिजेत. या सभातच प्रसंगी संघर्षात्मक पण उचित भूमिका घेऊन अधिकार व स्वायत्तता यांची ओळख संबंधितांना करून दिली पाहिजे. तरच शालेय जगात शांतता नांदेल, शिक्षण योग्य असे वातावरण राहील. परंतु संघर्षच नको म्हणून अधिकारांचा वापरच न करणे, चुकीचा करणे, दुर्लक्ष करणे किंवा प्रेक्षक बनणे हेही घातक असून त्यामुळे शालेय प्रशासन खिळखिळे होईल. तसेच शाळेतील छोटे घटकही त्या प्रशासनाला धक्का देऊ पाहतील. म्हणून मुख्याध्यापकाने आपली अधिकार शस्त्रे कुलपात न ठेवता व गंजू न देता योग्य वेळी वापरावीत, तरच त्याने त्याचे कर्तव्य जबाबदारीने पार पाडले असे म्हणता येईल. ज्या शाळात पठारी अवस्था, चैतन्यहीनता आणि असहकाराची वृत्ती वाढलेली असते, तेथे मुख्याध्यापकाने आपले वैधानिक अधिकार, जबाबदाऱ्या, कर्तव्ये, स्वायत्तता ओळखली नाहीत असे म्हणता येईल. हे दृश्य किंवा प्रसंग म्हणजे शिक्षण क्षेत्रातील दैन्य म्हणावे लागेल. यासाठी मुख्याध्यापकांचेही प्रसंगी उद्बोधन, प्रबोधन करावे लागेल. हे काम त्या त्या विभागातील जिल्हा शिक्षणाधिकारी, विस्तार सेवा केंद्र संचालक, संस्था नियामक मंडळ यांनी करावयाचे असते. या सर्व गोष्टींचा विचार करता असे म्हणता येईल की 1. जे प्रश्न मुख्याध्यापक स्वतःच्या अधिकारात सोडवू शकत नाहीत ते त्याने शाळा समितीत न्यावेत. 2. जे विद्याविषयक प्रश्न मुख्याध्यापक स्वतःच्या अधिकारात सोडवू शकत नाहीत ते त्याने विद्या समितीत न्यावेत. 3. पालकांचे जे प्रश्न मुख्याध्यापक स्वतः सोडवू शकत नाहीत तेच त्याने शिक्षक पालक संघात न्यावेत. याचा अर्थ वैधानिक अधिकार ही मुख्याध्यापकाची स्वायत्तता आणि शाळा समिती, विद्या समिती, शिक्षक पालक संघ या त्याच्या मर्यादा होत. 3.5 सारांश. मुख्याध्यापकांना काही वैधानिक अधिकार आहेत. त्यांचा उपयोग करून मुख्याध्यापकांनी शालेय प्रशासनात शिस्त आणावी. तसेच आपल्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये ओळखून, जाणून जबाबदारीने आपले पद सांभाळावे. तसेच आपले दायित्व ओळखावे. शाळेच्या मर्यादित जगात त्याला स्वायत्तता असली तरी त्याच्या मर्यादाही त्याला माहीत असाव्यात. यासाठीच मुख्याध्यापकाने अभ्यासवृत्ती, संयम, शांती आणि समाधान ठेवून संबंधित घटकांचे प्रेम संपादन करून जबाबदारीने वागावे. शालेय व्यवस्थापनातील मानवी संबंधांचे व्यवस्थापन यातील प्रकरण क्रमांक 3 म्हणजेच घटक 3 मुख्याध्यापकांचे वैधानिक अधिकार, जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये इथे पूर्ण झालेले आहे.